नमस्कार महाराष्ट्रातील सर्व शिक्षण सेवक बंधू आणि भगिनींनो, काल शासनाचा एक निर्णय आला. तो निर्णय खऱ्या अर्थानं आपण जर विचार केला तर 1% शिक्षण सेवकांना त्याचा फायदा खऱ्या अर्थानं होत नाही आहे. कारण की आपण जर पाहिलं तर या शासन निर्णयाचा आपण त्या ठिकाणी अभ्यास जर केला तर जुनी नोकरी सोडून शिक्षण झालेल्यांचं वेतन कमी होणार नाही. शिक्षण सेवकांना दिलासा, खरं तर दिलासा देण्याचं काम केलं आहे की त्या ठिकाणी फक्त आपण जर पाहिलं तर जे काही ठराविकच शिक्षक त्या ठिकाणी ऑलरेडी कुठंतरी जॉब करत होते, जुनी नोकरी करत होते, त्यांच्याच वेतनामध्ये त्या ठिकाणी वाढ करण्यात आलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. शिक्षण सेवक पद हे कायम ठेवण्यात आलेलं आहे. आणि खरं तर आपण जर पाहिलं तर ज्या शिक्षण सेवकांना त्यांच्या कौटुंबिक विचाराच्या दृष्टीने पावलं उचलावी लागत आहेत, खऱ्या अर्थानं त्यांना त्यांच्या कुटुंबाची काळजी घेण्यासाठी या तुटपुंज्या पगारावरती भागत नसल्याचं त्यांनी स्पष्ट सांगितलं असताना देखील शासनाने त्याबाबत कोणताही अद्याप विचार केल्याचं आपल्याला पाहायला मिळत नाही. खऱ्या अर्थानं हे शिक्षण सेवक पद कायमचं रद्द झालं पाहिजे, किंवा तुम्ही शिक्षण सेवक पद जरी ठेवलं तरी पूर्णतः जो शिक्षकांना तुम्ही पगार देताय तेवढाच पगार हा शिक्षण सेवकांना मिळाला पाहिजे. या मतावरती सर्वच्या सर्व शिक्षण सेवक त्या ठिकाणी कायम आहेत. आपण जर या ठिकाणी जर पाहिलं तर हा निर्णय जो काळ आपण पाहिला याच्यामध्ये त्यांनी सांगितलेला आहे. पण इथे शिक्षण सेवकांसाठीचं आपण जर पाहिलं तर सरकारने स्पष्ट केले आहे की शिक्षण सेवक म्हणून नियुक्तीनंतर वेतन ठरवताना कर्मचाऱ्याच्या आधीच्या वेतनाचा विचार केला जाईल. पूर्वीची सेवानिवृत्ती वेतन आणि इतर सेवानिवृत्ती लाभांसाठी जोडली जाणार आहे. नोकरी बदलामुळे सेवकाचे नुकसान होणार नाही. पण आता हे मान्य आहे की जो ऑलरेडी कामाला होता त्याचं शिक्षण सेवक पद त्या ठिकाणी त्याला करायची गरज पडणार नाही, आणि दुसरी गोष्ट त्याला त्याचा पगार पूर्णतः मिळेल. पण असे शिक्षण सेवक आहेत की ज्यांनी ऑलरेडी कुठंतरी नॉन ग्रँटला काम केलेलं आहे, 10 वर्ष काम केलेलं आहे, 15 वर्ष काम केलेलं आहे. मग त्यांच्या वेतनाचं काय? त्यांना वेतन मिळणार नाही का? किंवा काही रिफ्रेशर असतील त्यांना देखील त्याचा फायदा होणार नाही का? तर अशा प्रकारची दुजाभावाची भावना न ठेवता सरकारने सरसकट त्या ठिकाणी सर्वांना शिक्षण सेवक पद हे रद्द केलं पाहिजे असा इशारा त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर विविध संघटनांच्या मार्फत केल्याचं पाहायला मिळते. आणि आपली जी पवित्र पोर्टल कृती समिती आहे त्यांनी ऑलरेडी याचिका खरं तर शिक्षण सेवक संदर्भात टाकलेली आहे. त्याचा निर्णय लवकरात लवकर येऊ आणि आपले जे सर्वच्या सर्व शिक्षण सेवक ज्या आशेने वाट पाहत आहेत की हे पद एकतर रद्द व्हावं किंवा संपूर्ण वेतन आम्हाला मिळावं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, हे वेतन केवळ आत्ताच नाही तर अगदी तुम्ही सुरुवातीपासून जॉईन झाल्यापासूनचं त्यांना मिळावं अशा आशेवरती हे सर्व शिक्षण सेवक आहेत. नाहीतर आम्ही आक्रमक पवित्रा घेऊ असं त्यांचं मत आहे. खऱ्या अर्थानं कुठेतरी सर्व शिक्षण सेवकांनी एकत्र येऊन यावरती विचार करून खरं तर एखादं आंदोलन होणं गरजेचं आहे असं मला वाटतं. तर यावरती नक्कीच काही शिक्षण सेवकांच्या काही प्रतिक्रिया असतील तर ते नक्कीच मांडू शकतायत. तर ही आजची न्यूज खऱ्या अर्थानं कालच्या GRला रिलेटेड आहे. परंतु आपण जर विचार केला तर यामध्ये 1% ही शिक्षण सेवकांना फायदा होत नाही असं बऱ्याच जणांचं मत आहे. बऱ्याच जणांनी कमेंट देखील थोड्याशा नाराजीने केल्या. बरोबर आहे त्यांचंही, त्यांच्या काही चुकीचं नाही आहे. पण एका दृष्टीने आपल्याला देखील काहीतरी पावलं उचलणं गरजेचं आहे. तरच हे शिक्षण सेवक पद रद्द होईल आणि त्या ठिकाणी सर्वांच्या समाधानाचे संपूर्ण जो पगार आहे तो मिळून जाईल. तर सर्वांचं काम खऱ्या अर्थानं व्हावं, शिक्षण सेवक पद रद्द व्हावं यासाठी माझ्याकडूनही खूप शुभेच्छा आहेत. त्याच्यामध्ये आपण सर्वांचाच फायदा असणार आहे. तर सर्वांना ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.